आज आपण बनवतोय मस्त आंबावडी. तर आंबावडी म्हणू शकतो किंवा आंबा नारळवडी म्हणू शकतो. तर दिसायला जेवढी छान आहे तेवढी चवीला पण अप्रतिम लागते. आणि आपण याच्यामध्ये कुठलंच इसेन्स वगैरे वापरणार नाही. नॅचरल आंब्याच्या गर पल्पपासून आहे ना आज आंबावडी बनवतोय. त्यासाठी इथे 2 आंबे घेतलेत, त्याचं साल काढून घेतलं आहे. इथे मी हापूस आंबा घेतला आहे. हापूस आंबा आहे ना चवीलाही छान असतो आणि त्याचा रंगही छान असतो. म्हणजे आपल्याला वरनं आहे ना कलर टाकायची गरज पडत नाही. तर दोन्ही आंब्यांचा आहे ना मी गर काढून घेतलेला आहे एका वाटीमध्ये. आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचे. तर इथे 1 वाटी गर झालेला आहे, म्हणजे 2 आंब्याचा निघालेला आहे. याच वाटीने आता आपण बाकीचं साहित्यसुद्धा मोजायचं आहे. तर हा सगळा गर आहे ना मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेला आहे काढून. आता याला मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे, पल्प करून घ्यायचं आहे. पाणी न टाकता पल्प करायचं आहे, अजिबात पाणी वापरायचं नाही. आता मँगो पल्प केल्यानंतर त्याच वाटीने आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे. म्हणजे 1 वाटी मँगो पल्प 1 वाटी साखर समप्रमाणात घेतलेलं आहे. आता हे पूर्णपणे मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे पुन्हा. आणि आता गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना सुका नारळ कीस घ्यायचा आहे. तुम्ही ओला नारळाचा सुद्धा कीस वापरू शकता. इथे मी विकतचा डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, म्हणजे विकतचा नारळाचा जो चुरा असतो तो. तुम्हाला जर हा नसेल वापरायचा तर तुम्ही सुका नारळ किंवा ओला नारळाचा कीस वापरू शकता. तर त्याच वाटीने इथे 1 वाटी घेतलेला आहे डेसिकेटेड कोकोनट. आपल्याला याचा रंग बदलू द्यायचा नाही, फक्त 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे, म्हणजे वडीला छान चव येते. तर तुम्ही जर सुका नारळ किंवा ओला नारळाचा किस वापरणार असाल तर त्याचा तो ब्राऊन पार्ट आहे ना तो काढून घ्यायचा आणि मग त्याचे तुकडे करायचे आणि मग मिक्सरवर त्याची पावडर करून घ्यायची. पाणी न टाकता कोरडीच फिरवून घ्यायची, चुरा करून घ्यायचा आणि मग तो तुम्ही वापरू शकता तुपात परतून. इथे मी विकतचा डेसिकेटेड कोकोनट वापरला आहे. आता खोबरं 1 मिनिटभर आहे ना परतून घेतलेलं आहे तुपामध्ये. आता लगेचच याच्यामध्ये आहे ना मँगो प्युरी आणि साखरचे जे मिश्रण केलेलं आहे ते टाकलेलं आहे. म्हणजे मँगो पल्प 1 वाटी, 1 वाटी साखर आणि 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट, तीनही एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे, समप्रमाणात घेतलेलं आहे. तर आता आहे ना हे चांगलं आहे ना घट्ट होतोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायची. मिल्क पावडर नसेल तशी डेअरी व्हाईटनर किराणा मालाच्या दुकानात मिळतं, 10 रुपयाला पॅकेट मिळतं, ते टाकायचं. माझ्याकडे मिल्क पावडर आहे म्हणून मी इथे अर्धी वाटी मिल्क पावडर टाकली. तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर डेअरी व्हाईटनर टाकू शकता तुम्ही. आणि ते दोन्ही टाकायचं नसेल तर तुम्ही ना दुधाची साय, घट्ट साय, जी दुधावर मलाई येते ना ती अर्धी वाटी ते 1 वाटी दुधाची साय या स्टेजला टाकू शकता, जर तुम्हाला मिल्क पावडर किंवा डेअरी व्हाईटनर वापरायचं नसेल तर. आता हे सतत हलवत आहे ना मिक्स करायचे. आणि आहे ना दूध पावडर टाकली तर त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. गुठळ्या तशाच राहिल्या नाही पाहिजे. चांगलं प्रेस करून करून आहे ना अशा गुठळ्या सर्व मोडून घ्यायच्या आहे. तर हे हळूहळू घट्ट व्हायला लागले, तुम्ही पाहू शकता. सतत हलवायचे नाही तर याचा रंग बदलू शकतो, खाली करपू शकतं. तर आता चांगलं घट्ट झालेलं आहे हे. याच्यामध्ये ना अर्धा चमचा वेलची पावडर टाकली, त्यामुळे अजून छान चव येते आंबावडीला किंवा आंबा बर्फीला. तर आहे ना आता वेलची पावडर टाकल्यानंतर पुन्हा मिक्स केले, थोडंसं सैलसर झालं आहे. आता पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचे, सतत हलवायचे, अजिबात करपू द्यायचं नाही आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची. आता हे घट्ट झाले की नाही ते कसं ओळखायचं, चमचा असा ठेवायचा उभा करून. जर हा असाच उभा राहिला तर समजायचं हे मिश्रण तयार आहे. आणि जर चमचा कलंडला, तिरका झाला किंवा पडला तर समजायचं अजून याला परतायचे. तर हे चमचा छान असा उभा राहिला, त्यामुळे हे मिश्रण तयार झाले. आता गॅस बंद केला. आता एक ताट घेतलं आहे, त्याच्या मागे आपल्याला आहे ना वड्या थापून घ्यायच्यात. तर इथे तूप लावून घेतलेलं आहे ताटाच्या बॅक साईडला. आता त्याच्यावर हे मिश्रण आहे ना काढून घेतलेलं आहे. आता आहे ना आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे. तर एका वाटीला आहे ना तूप लावून घ्यायचं आणि मग त्याने आहे ना असं प्रेस करून करून पसरून घ्यायचं, म्हणजे आहे ना याला छान चकाकी येते आणि प्लेन होतो वरचा भाग. हे पहा. आणि मी आहे ना असं त्याला चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे, म्हणजे वड्या आपल्या आहे ना एकसारख्या चौकोनी आकारात कापता येईल. तर असं प्रेस करत करत मी याला आहे ना चौकोनी शेप दिलेला आहे. साईडने आहे ना चारी बाजूनी दाबून आहे ना मी असा शेप दिलेला आहे चौकोनी. तर मस्त अशा आपल्या वड्या पडतील याच्यावर मग चौकोनी शेपवर.
तर आता याच्यावर तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता, काजू बदाम. तर मी इथे पिस्त्याचे काप टाकत आहे आणि नाही टाकले तरीही छान लागते ही आंबावडी, पण दिसायला पण छान दिसतं. केसर आवडत असेल तर केसरसुद्धा टाकू शकता याच्यावरती. तर आता आहे ना पिस्त्याचे काप टाकल्यानंतर असं थोडंसं आहे ना दाबून घेतलं म्हणजे ते आहे ना वडीला चिकटून राहतील. आता आहे ना हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही सेट होण्यासाठी. हे हलकंसं आहे ना 1-5 मिनटानंतर थंड म्हणजे थोडंसं कोमट होतं ना त्यावेळेस याला आहे ना वड्यांचे आकार देऊन घ्यायचे. ते खूप गरम असताना नाही द्यायचं आणि खूप थंड झाल्यावर पण वड्यांचे आकार देता येत नाही. त्यामुळे काय करायचं, एक 4 ते 5 मिनटानंतर हलकंसं सेमी सेट झालं ना की मग याला आहे ना असे सुरीने ना वड्यांचे आकार देऊन घ्यायचे. तर इथे मी वड्यांचे आकार देऊन घेत आहे. म्हणजे ना पूर्ण सेट झाल्यानंतर एकसारख्या वड्या आहे ना निघतात, अजिबात तुटत नाही. तर साईडला थोडंसं तिरकं आहे म्हणून मी ना कडेला एकदम छोट्या छोट्या अशा पट्ट्या आहे ना सरळ करून घेतलेल्या आहेत आणि आता अशा प्रकारे ना वड्यांना आकार देऊन घेतलेला आहे. तर तुम्हाला जर सॉफ्ट वडी आवडत असेल ना तर तुम्ही फक्त अर्धा तास सेट व्हायला ठेवा. सेट व्हायला म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही बिलकुल, रूम टेम्परेचरला म्हणजे फ्रीज बाहेरच ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये नाही सेट करायची वडी. मग अर्धा तासानंतर आहे ना सॉफ्ट वडी तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्हाला पूर्ण एकदम कडकवाली किंवा अशी सेट झालेली वडी पाहिजे असेल ना तर 3 ते 4 तास ठेवा म्हणजे छान सेट झालेली वडी मिळेल. तर इथे बघा मी 4 तास ठेवलेलं आहे. 4 तासानंतर छान याच्या वड्या पडलेल्या आहे, छान सेट झालेल्या आहेत पूर्णपणे वड्या, अजिबात हे असं मऊ नाही राहिलेलं. तर साईडचं जे एक्स्ट्राचा पार्ट आहे तो असा कट करून घेतलेला आहे, तो एका वाटीत काढून घेत आहे म्हणजे मधल्या वड्या आपल्याला आहे ना व्यवस्थित काढता येतील. तर ते पट्ट्या काढलेल्या आहेत ना त्यासुद्धा खायला खूप छान लागतात. तर आता हे बघा किती सहज वड्या निघत आहे. आपण ताटाला तूप लावून घेतलं होतं त्यामुळे वड्या अगदी सहज निघत आहे आणि खूप छान सेट पण झालेल्या आहेत वड्या. आधी आपण मार्किंग करून घेतल्यामुळे एकसारख्या वड्या निघत आहे. तर मस्त अशी आपली आंबावडी किंवा आंबा नारळवडी तयार झालेली आहे. खायला खूप छान लागते आणि ना याच्यामध्ये आपण कुठलेही इसेन्स किंवा काही वापरलेलं नाही. कलर नॅचरल मँगोपासून या वड्या बनवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आपण कोकोनट पावडर पण टाकली त्यामुळे खूप छान लागते चवीला. तुम्ही एकदा बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.